त्याचबरोबर संदीपजी गायकवाड सर, त्याचबरोबर अक्षयजी म्हात्रे आणि मारुतीदादा टोकरे, हे चार व्यक्तिमत्व, हे चार एक्के या स्पर्धेचे, त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. कारण ते होते म्हणून ही स्पर्धा, त्यांनी मेहनत घेतली म्हणून हे तिसरं पर्व तुमच्या भेटीला आलंय. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धेसाठी तुफान अफाट मेहनत घेतलेली आहे. म्हणूनच ही स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा जवळपास 2 पर्वामध्ये अगदी आपण पाहिले तर या स्पर्धेचा प्रवास थांबत होता, परंतु हे या आयोजकांना मान्य नव्हतं. त्यांना हे स्पर्धेसाठी लावलेलं खऱ्या अर्थानं छोटंसं रोपटं होतं, त्याला वटवृक्षामध्ये त्यांना बदलायचं होतं, परिवर्तन घडवायचं होतं आणि ते कुठल्याही अगदी आपण पाहतोय थराला जाण्यासाठी तयार होते. त्या सर्वांचंच आपण विशेष कौतुक करूयात. त्याने जी घेतलेली मेहनत आहे, त्या मेहनतीच्या जोरावरती तिसऱ्या पर्वाचं यशस्वी आयोजन या ठिकाणी ते करू शकलेत आणि सातत्याने 6 दिवसांमध्ये शाबासकीची थाप या सर्व पठ्ठ्यांच्या खांद्यावरती या. नंदूदादा मस्कर, संदीपजी गायकवाड सर, अक्षयजी म्हात्रे, त्याचबरोबर मारुतीदादा टोकरे, साईदादा मसने, गुरुदादा मसने, त्याचबरोबर मंदार राणे, ऋषिकेश शिनारे, त्याचबरोबर दिनेश इतरे, असं सर्वांनाच विशेष मेहनत या स्पर्धेच्या वतीने घेतलेली आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत करण्यात आलेले बाईक हरिश्चंद्र जाधव साहेबांचा देखील विशेष आभार आपण या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करूयात. त्याचबरोबर कर्जत काळापूर मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचा देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. सलग तिसऱ्या पर्वामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक बाईक. जी पंचगिरी राहिलेली आहे पंचांची 6 दिवसांमध्ये, त्या सर्वच पंचांचं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. बाळा इकारे सर, त्याचबरोबर योगेश इंद्रेकर सर आणि त्याचबरोबर शाहिद सर, या तिन्ही पंचांचं आम्ही विशेष मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जी स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर पंच म्हटलं तर न्याय देवता, क्रिकेटमधले जज त्यांना मानलं जातं आणि बराचसा या उन्हाच्या तडाख्यामध्ये बरेच जण नाकारतात पंचगिरी करण्यासाठी, परंतु नेरल परिसर प्रीमियर लीग हा प्लॅटफॉर्म असा आहे जिथे विनंतीला मान देऊन या पंचांना यावंच लागलं. त्याचबरोबर पहिल्या दिवसामध्ये अभय पाटोले सर यांनी देखील आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूयात. आता 6 दिवसांमध्ये जी मेहनत घेतलेली सर्व व्हॉलेंटियर्सची त्यांना आता विनंती, फक्त एका मॅच करता सहकार्य करा, डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करून ठेवा, बॉल साठी आपण रेडी राहा. ही अंतिम लढाई, अंतिम क्षणामध्ये आपण पोहोचलोय. ग्रँड फिनाले, महाअंतिम 16 नेरल परिसर प्रीमियर लीगचा महाविजेता संघ कुठला ठरेल? शुभ्रा पीके 11 की ठरेल नेरल नाईट रायडर्स? दोन्ही संघांचं स्वप्न आहे नेरल परिसर प्रीमियर लीगच्या या चॅम्पियन पदावरती. त्यांना संघाचं नाव करायचं, त्यासाठी ते कुठल्याही थरासाठी जाण्यासाठी तयार आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये उतरते या परेश दादा कोळंबे, त्याचबरोबर गुरुनाथजी गोमारे आणि दीपकजी सोनावले यांचा संघ. शुभ्रा पीके 11 संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. महाअंतिम सोहळ्यामध्ये 2 संघ या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या. मेहनत राहिलेली आहे, वर्षभराची मेहनत त्यांना या संघामध्ये या सामन्यामध्ये कामी येईल. म्हटलं जातं भूतकाळामध्ये केलेला परफॉर्मन्स विसरा, भविष्यामध्ये जे होणार आहे ते विसरा आणि वर्तमानामध्ये तुम्हाला काय करता येईल याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. काय सामने, काय दर्जेदार स्पर्धा. नेरल परिसर प्रीमियर लीग मोठमोठ्या स्पर्धांना देखील लाजवेल अशी ही स्पर्धा, सर्वांना हवशी वाटणारी स्पर्धा. तिसरं पर्व, काहीतरी नवीन, काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीच्या सर्व सदस्यांना केला. त्यांचं मनपूर्वक कौतुक आपण करूयात, कारण ते होते म्हणूनच ही स्पर्धा होऊ शकली. ग्रँड फिनाले, अंतिम सोहळा यासाठी केला होता टास्क. शेवटचा क्षण गोड व्हावा.
महाअंतिम सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. नेरल परिसर प्रीमियर लीग म्हटलं तर हक्काची स्पर्धा, हक्काने व्यासपीठावरती येणारी स्पर्धा आणि हक्कानं कोणी असू द्यात हाकेला धावणारी ही स्पर्धा. नेरल परिसर प्रीमियर लीग म्हटलं तर नवीन खेळाडूंना संधी मिळणारी ही स्पर्धा. नेरल परिसर लीग म्हटलं तर नवीन खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म. नेरल परिसर लीग म्हटलं तर मोठमोठ्या खेळाडूंना, मोठमोठ्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये अटॅक होताना आपण पाहिलेला, मोठमोठ्या खेळाडूंना ओळख निर्माण करून देणारी ही स्पर्धा आणि नवनवीन खेळाडू कसे उदयास येतील यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. नेरल परिसर प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तर ही स्पर्धा कोणामुळे उदयास आली? एक छोटं अगदी आपण पाहिलं तर रोपटं पेरण्यात आलं होतं, परंतु त्या रोपट्याला जर वटवृक्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल, परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी लागते ती मेहनत आणि ती मेहनत सातत्यानं निरंतर ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतात नंदुदादा मस्कर, संदीपजी गायकवाड सर, राक्षयजी म्हात्रे, त्याचबरोबर मारुतीदादा टोकरे, साईदादा मसने, गुरुदादा मसने, त्याचबरोबर दिनेशजी तरे आपण पाहतायत, मंदार राणे, ऋषिकेश शिनारे, हरिश्चंद्रजी जाधव, या सर्वांचंच आपण कौतुक करूयात. महाअंतिम सोहळ्याला इथून होते सुरुवात. 20 संघांपैकी 2च संघ असे होते जे महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलेत. या दोन्ही टीमला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने देऊयात शुभेच्छा. या पण बोलूयात पहिल्या इनिंग साठी धावतं वर्णन ऐकवण्यासाठी कबीरजी आत्तारी सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद पीयूष। और उसी के साथ पहली गेंद पर यहां पर झटका लगता हुआ फाइनल का पहला विकेट जीत रोजारियो के खाते में। त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सन्माननीय वसंतजी जांजे साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. पहिला मोठा झटका इथून बसलाय. कुठे शुभ्रा पीके 11 टीमचे समर्थक टाळा का वाज. हार्दिक स्वागत. नेरल नाईट रायडर्स हा संघ खेळतोय. एवन पॅकर्स मधली एवन जोडी गणेशजी संच आणि सलमानजी नजे यांचा संघ. आणि आजचा दिवस यांचा खास येतो म्हणजे सलमानजी नजे यांचा वाढदिवस. त्यांना या स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. एकमेव असे पॅकर आपण पाहिलेले आहेत ज्यांनी मॅच गमावल्याच्या नंतर ज्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील टपकताना आपण पाहिलेलं आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर पारितोषिक पटकवल्याच्या नंतर, चॅम्पियन झाल्याच्या नंतर अगदी वेड्या पिशासारखा देखील आनंदानं डौल नारताना देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. अशी ही नामांकित संघामधील 2 महत्वाच्या संघांमधील ही मॅच नंबर फाइनलची आपण पाहत आहेत. धन्यवाद पीयूष। पहला गेंद यहाँ पर आप लोगों ने देखा, पहली गेंद पर जीत रोजारियो ने सफलता हासिल की। परेश वेले को पवेलियन में पहुंचाया, राइट एम राउंड द विकेट। इस बार मौका ही नहीं दिया बल्लेबाज को कि वो शॉट खेले। इतनी तेज तरार गेंद। त्याचबरोबर सन्माननीय केतनजी जांजे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन झालेलं, त्यांचा हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. थँक्यू. दूसरा बॉल भी यहाँ पर जीत रोजारियो ने तेज गति के साथ किया और बल्लेबाज को बीट किया। गेंद हवा में जरूर गई थी, विकेट कीपर को सूर्य की वजह से कुछ दिखाई नहीं दिया, जिसके कारण बाल बाल बचे वहाँ पर संदेश। अगली गेंद लेकर राइट एम राउंड द विकेट जीत रोजारियो संदेश कराले के लिए। और इस बार खूबसूरत शॉट, मनोज गोमारे वहाँ पर मौजूद। अच्छी फील्डिंग में कहूँगा। रनआउट, अगर थ्रो परफेक्ट होता तो शायद रनआउट हो सकते थे। फिलहाल यहाँ पर कोई खतरा नहीं नाइट राइडर को। फाइनल का मुकाबला चलता हुआ नेरल परिसर प्रीमियर लीग 2023 का ये फाइनल मुकाबला नेरल नाइट राइडर वर्सेस शुभ्रा 11 पीके, इनके दरमियान चलता हुआ ये मुकाबला। कौन इस ट्रॉफी को, 1 नंबर की ट्रॉफी को अपने पास ले जाएगा, कुछ ही देर में ये आपके सामने होगा। इस बार फुल टॉस गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में खेला संदेश ने। जब तक गेंद फील्ड होगी, मिस फील्ड, थोड़ा सा फंबल देखने को मिला वहाँ पर, लेकिन दूसरा रन लेने की कोई जल्दबाजी नहीं की आदम मुजावर ने, क्योंकि जानते हैं उनकी विकेट यहाँ रहना बहुत ही ज़रूरी है नाइट राइडर के लिए, उनकी टीम के लिए। कप्तान है टीम के आदम मुजावर और शुभ्रा 11 पीके इसके कप्तान हैं गणेश चौकट, जो विकेट कीपिंग की भूमिका कर रहे हैं फील्डिंग को सजाते हुए, क्योंकि अब आदम मुजावर मैदान में आ चुके हैं, स्ट्राइक पर आ चुके हैं आदम मुजावर, जिनके लिए फील्डिंग तैनात की गई है। डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी को तैनात किया है ऑन साइड में।
इस बार फ्लिक किया गेंद को, स्क्वायर शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है, अंपायर को क्रॉस करके गेंद को फील्ड किया। उस दरमियान दोनों ही बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन कंप्लीट कर लिया। इस 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 2 पर जा पहुंचा है। अभी भी पहला ओवर प्रगति पर, उसकी 5 बॉल समाप्त हो चुकी हैं। 5 बॉल में 2 रन खर्च करके 1 विकेट का पतन किया या जीत रोजारियो ने। क्या कक्षा समोर जे जे प्रेक्षक ओवर में दौड़ लगाई त्यांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर बसा प्लीज। और इस बार किल्लियां उड़ा के रख दी जीत रोजारियो ने। बेहतरीन डिलीवरी, क्लीन बोल्ड संदेश कराले, सेकंड विकेट ठोक दीजिए। खेळाडू कक्षा समोर जे प्रेक्षक बसलेत पडद्याच्या पाठीमागे प्लीज खेळाडूंची एक एक करून नावं घ्यायला लावू नका प्लीज, विनंती आहे। जे जे आतमध्ये पाय टाकून बसले त्यांना देखील विनंती आहे। गुगू प्लीज कॉपरेट, पडद्याच्या पाठीमागे जा प्लीज, रिक्वेस्ट आपल्याला आयोजकांच्या वतीनं। जे खेळाडू आतमध्ये बसले त्यांना, खेळाडू कक्षाच्या समोर जे जे प्रेक्षक आतमध्ये आलेले त्यांना विनंती आहे। धन्यवाद पीयूष। तो यहाँ पर बहुत बड़ा झटका लगा है नाइट राइडर को। नाइट राइडर की व्हील मच्छी मैं कहूँगा, उसको मैदान से बाहर कर दिया है। बहुत बड़ा काटा बहुत बड़ा काटा जो है शुभ्रा 11 पीके ने मैदान से बाहर कर दिया है संदेश कराले के रूप में। क्लीन बोल्ड किया उन्होंने, लेकिन अगर नाइट राइडर यहाँ पर फाइनल जीतती है तो संदेश कराले की ओर से बोकड़ मिलेगा। अगर फाइनल जीतते हैं तो बोकड़ मिलेगा। त्याचबरोबर अक्षयजी तरे यांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। ज्यांच्या वतीनं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण सन्मानानं व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत। और खूबसूरत शॉट यहाँ पर आदम के बल्ले से निकला, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से बाहर, 4 रनों के लिए ठोक दीजिए। कालेकर साहब यहाँ पर आए हुए हैं। हेलो चेक, उनसे गुजारिश है कि वो मंच पे आ जाए। मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्य सम्राट सरपंच ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते सन्माननीय तुषारजी गवळी साहेबांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालंय। एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ग्रामपंचायतीने टाकलेला भरपूर जबाबदारी आणि त्या विश्वासाच्या जोरावरती भक्कमपणे उभे राहणारे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मानिवलीचे आदरणीय तुषारजी गवळी साहेबांचं देखील शुभागमन। त्यांना विनंती स्टेजवरती स्थानपन्न व्हावं। आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। करण बुंडेरे की पहली गेंद पर खूबसूरत चौका लॉन्ग ऑफ पर। अगली गेंद काफी पटकी हुई, ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस वाइड के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 7 रन 1.1 बॉल की समाप्ति के बाद। नाइट राइडर फाइनल जीतती है तो संदेश कराले की तरफ से बकरा है, लेकिन कितने किलो का है वो नहीं बोला गया है, और कितने पैरों का बकरा है वो भी नहीं बोला गया है। बकरा है, अगर हारे तो शायद बकरी भी मिल सकती है। अगली गेंद लेकर करण भंडारी, और इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री से बाहर गेंद, 6 रनों के लिए ठोक दीजिए। दो बॉल में 11 रन खर्च कर चुके हैं अभी तक करण बुंडेरे। बॉल शायद वहां पर देना पड़ेगा आप लोगों को। दूसरा ओवर पारी का चल रहा है, स्कोर हो चुका है 13 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रसाद बदे और आदम मुजावर मैदान के अंदर मौजूद है। प्रसाद बदे ने अभी तक किसी भी बॉल का सामना नहीं किया है। आदम मुजावर, मुझे लगता है इन्होंने 3 गेंदों का सामना किया है, 11 रन बनाकर खेल रहे हैं। बॉल आ चुका है, आप उस पर ध्यान दें। मैदान की ओर
हॅलो. विनंती करतोय, जर बॉल गेला तर पब्लिकला देखील, प्रेक्षकांना देखील विनंती आहे, जर तुमच्या नजरेसमोर जर बॉल असेल तर कृपा करून आपण आणून द्यायचा, कारण फायनलच्या अंतिम मॅचमध्ये मॅच बॉल हा फार इम्पॉर्टंट असतो. अजून एक बॉल द्या चॉईससाठी. त्या कारणास्तव प्रेक्षकांना देखील विनंती आहे, जर तुमच्या नजरेसमोर जर चेंडू असेल तर आपण कृपा करून आणून देत जा, कारण 4-5 बॉल नंतर एखादा बॉल चॉईस होतो बॅट्समनला. त्या कारणास्तव मॅच बॉल येणं गरजेचं आहे. ही रिक्वेस्ट असेल सर्व प्रेक्षकांना. अभी अभी और एक अपडेट मिली है कि मैच नाइट राइडर हारे या जीते, संदेश कराले की तरफ से बकरा फिक्स है. नाही नाही देणार 100%. फिलहाल यहाँ पर आदम मुजावर मुझे लगता है बेहतरीन फॉर्म में, फाइनल में बड़ा खिलाड़ी, फाइनल में एक अपनी छाप छोड़ता हुआ, छाप दिखाता हुआ बड़े मंच का बड़ा खिलाड़ी आदम मुजावर. वो जानते हैं कि टारगेट ऐसा सेट करना होगा कि उस टारगेट को देखकर गणेश चौकट थोड़ा सा कंफ्यूज हो जाए, वो बल्लेबाजी करने में थोड़ी जल्दबाजी करें, ताकि अगर वो जल्दबाजी करेंगे तो उनकी पारी समाप्त करने के लिए मौका बन सकता है. गणेश चौकट रुक कर खेले तो उनकी पारी को समाप्त करना काफ़ी मुश्किल होगा. इसलिए बड़ा लक्ष्य बनाने का पूरा इरादा करके आदम मुजावर मैदान में उतरे हैं. लॉफ्ट किया, सॉफ्ट हैंडेड शॉट, जब तक गेंद को फील्ड करेंगे नैनेश्वर लदगे, दौड़कर 1 रन लेने का समय दोनों बल्लेबाजों के पास. तो इस गेंद पर 1-1 के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 14. इस ओवर की 3 बॉल समाप्त हो चुकी हैं. चौथी बॉल लेकर गेंदबाज करण भुंडेरे राइट आर्म ओवर द विकेट अब सामना करेंगे. प्रसाद बदे जो बल्लेबाजी करने के लिए आए हुए काफ़ी समय हो चुका है, स्ट्राइक पर अभी आए हैं और सामना करेंगे. फिलहाल बहुत फॉर्म में है इस टूर्नामेंट में, और बैठक शॉट उनका बहुत ही फेमस है. 7 मिनट के बाद उन्हें बल्लेबाजी मिली है. नॉन स्ट्राइक पर इंतज़ार कर रहे थे, देख रहे थे आदम के स्ट्रोक को, लेकिन फिलहाल करण बुंडेरे ने अच्छा कमबैक किया. यहाँ पहली गेंद प्रसाद बदे को डॉट करा दी है. 4 बॉल समाप्त हो चुके हैं. इस ओवर के टीम का टोटल है 14 रन 2 विकेट के नुकसान पर. अगली गेंद लेकर करण बुंडेरे राइट आर्म ओवर द विकेट. इस बार भी बैठक शॉट फेल कर दिया. यहाँ पर दूसरी बार बीट किया इस ओवर में, लगातार दूसरी बार बीट करते हुए करण बुंडेरे. अच्छा कमबैक मैं कहूँगा करण बुंडेरे का, क्योंकि पहली 3 गेंदों में उन्होंने 12 रन खर्च किए थे. उसके बाद चौथी और 5वीं गेंद दोनों ही डॉट प्रसाद बदे को की है. बेहतरीन गेंदबाजी में कहूँगा, अच्छा कमबैक, रोक लगा के रखा है. अंतिम बॉल पर क्या होगा? प्रसाद बदे ज़्यादा देर रुकने वाले प्लेयर नहीं है, वो लगातार बल्ला घुमाते रहेंगे. फुल टॉस गेंद पूरी तरह से फायदा नहीं उठा पाए, और यहां पर देखा नहीं कि क्या हो रहा है, गेंद कहां गई है. मिड ऑफ पर जीत रोजारियो खड़े थे, उनके हाथों में सीधा गेंद गई. रनआउट के रूप में प्रसाद बदे की पारी यहां पर समाप्त. बहुत बड़ा झटका लगता हुआ नाइट राइडर टीम को. डीजे पहले 2 बॉल वो डॉट हो चुके थे. वो प्रेशर रिलीज करने के चक्कर में ये सिंगल दौड़ लिया उन्होंने. अगर उन 2 गेंदों पर कुछ रन वगैरह आए होते तो इस तरह की मिसअंडरस्टैंडिंग नहीं होती. आदम वहां से कॉल कर रहे कि रन नहीं है, फिर भी इतनी तेज दौड़ लगाई कि आदम के पास जाकर खड़े हो गए. उस कॉल को सुना ही नहीं प्रसाद बदे ने. फिलहाल पूरी जिम्मेदारी अब आदम मुजावर के ऊपर आती हुई, और अक्षय धुले यहां पर मैदान के अंदर जा चुके हैं. हर मैच में देखा इन्होंने ओपनिंग की थी, लेकिन फिलहाल कुछ थोड़ी रणनीति अलग यहां पर नजर आई फाइनल मुकाबले में नाइट राइडर की. आज 5 नंबर पर इस मुकाबले में, फाइनल के मुकाबले में बल्लेबाजी करने के लिए आए हुए अक्षय धुले. जीत रोजारियो वैयक्तिक दूसरा और इनिंग का तीसरा ओवर लेकर प्लेस किया हल्के बल्ले से, दौड़कर 1 रन पूरा किया. जानते हैं आदम मुजावर लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन, तो कि जीत रोजारियो ये एक बेहतरीन गेंदबाज है. इनके ऊपर
जो है चांस नहीं लेना चाहिए, वही सोचकर उन्होंने हल्के बल्ले से खेलने का प्रयास किया। गेंद पैड से टकराई और शॉर्ट लेग पर जाती जब तक दौड़कर 1 रन लेने का समय था दोनों बल्लेबाजों के पास। जीत रोजारियो राइट आर्म ओवर द विकेट, अगली बॉल लेकर अक्षय धुले के लिए। और इस बार भी जबरदस्त यॉर्कर, बेहतरीन डिलीवरी। जीत रोजारियो पूरी तरह से यहाँ पर सबको इम्प्रेस किया इस गेंदबाज ने। ज़बरदस्त गेंदबाजी से अपने बहुत ज़बरदस्त विकेट भी हासिल किया। और की फैक्टर इस टीम का गेंदबाजी में कहा जाए तो जीत रोजारियो, और बल्लेबाजी में कहा जाए तो गणेश चौकाट। इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइट का इशारा अंपायर का आता हुआ। इस वाइट के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 16 रन। 3 विकेट के नुकसान पर अगली गेंद लेकर जीत रोजारियो अपने बॉलिंग मार्ग पर तैयार होंगे। उनके सामने खड़े हुए अक्षय धुले, अभी तक अपना खाता उन्होंने ओपन नहीं किया है। इस बार अच्छा शॉट, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन मिलेगा। राहुल अच्छी फील्डिंग करते हैं डीप में, बेहतरीन खिलाड़ी है, धामोते टीम से बिलोंग करते हैं। जीत रोजारियो अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। अब खड़े हुए अदम मुजावर किस तरह का रूप धारण करेंगे अदम जीत के सामने, ये बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा। फील्डर के ऊपर नज़र दौड़ा रहे हैं कि कहां कहां उन्होंने डीप में फील्डिंग को तैनात किया हुआ है। तेज तरार गेंद, रिवर्स खेलने का प्रयास, डॉट बॉल। बीट होते तो मुझे लगता है पवेलियन में आना पड़ता आदम को, क्योंकि जीत रोजारियो की गेंद में काफ़ी पेस है और इस तरह की पेस पर आसानी के साथ रिवर्स खेला नहीं जा सकता, उसके लिए काफ़ी प्रैक्टिस की ज़रूरत होगी। जीत रोजारियो भी एक बेहतरीन गेंदबाज है और विकेट कीपर को बीट करती हुई, लेग स्लिप को बीट करती हुई गेंद चली जाएगी सीमा रेखा के पास। जब तक फाइन लेग बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया जाएगा, दौड़कर 1 रन 2 रन पूरे कर लिया और वाइट प्लस टू तो 3 रन लिए जाएंगे। इन 3 रनों के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 20 हो चुका है। तीसरा ओवर अभी भी प्रगति पर है जीत रोजारियो का। बॉल हो चुके इस ओवर के 4 बॉल, 2 बॉल अभी भी बचे हुए इस ओवर में और टीम का टोटल है 20 रन। अभी भी काफ़ी धीमी रफ्तार से नाइट राइडर चलता हुआ नजर आ रहा है। अदम मुजावर फिर से अपने बैटिंग मार्ग पर तैयार जीत रोजारियो का सामना करने के लिए। और क्लीन बॉल, यहां पर बहुत बड़ी मछली यहां जाल में फंसा लिए जीत रोजारियो ने। लगातार 4 गेंद उन्होंने जबरदस्त तेज तर्रार गेंदबाजी के साथ दिखाई और ये बॉल ऑफ स्पिन, मुझे लगता है स्लोअर डिलीवरी, पूरी तरह से बीट कर दिया आदम मुजावर को और आदम मुजावर की पारी यहां पर समाप्त होती हुई नजर आई। चौथा झटका लगता हुआ नेरल नाइट राइडर टीम को। ठोक दीजिए। लास्ट बॉल पर सिंगल के साथ तीसरा ओवर समाप्त हुआ और तीसरे ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल कुछ ही समय में आपको बताया जाएगा। थोड़ा टैली चल रहा है यहाँ पर हमारे स्कोरर का,
तो 3 ओवर समाप्त हो चुके। ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर दिया जाएगा। पानी लेकर मैदान में चले जाए खिलाड़ियों के लिए, अपने ही पवेलियन से अपने खिलाड़ियों को आवाज़ दे, वो पानी लेकर तुरंत मैदान की ओर चले जाएं। पहला सत्र चलता हुआ NPPL 2023 पर वो तीसरा यहाँ पर आपको नज़र आ रहा है। यूट्यूब के माध्यम से जो लाइव इस टूर्नामेंट को देख रहे हैं उन्हें बताता चलूँ कि आज का ये फाइनल डे और फाइनल मुकाबला चलता हुआ नाइट राइडर वर्सेस शुभ्रा 11 PK के दरमियान। पहली बल्लेबाजी कर रही टीम नाइट राइडर ने 3 ओवर के बाद टोटल बनाए हैं 21 और 4 विकेट उनके जा चुकी है। ड्रिंक्स टाइम हो चुका है मैदान में। शांत माहौल एकदम नजर आता हुआ। खचाखच तो मैं नहीं कहूँगा ग्राउंड भरा हुआ, क्योंकि काफ़ी पब्लिक मुझे लगता है शर्ती यहाँ पर चल रही है कहीं, वहाँ बहुत सारी पब्लिक जा चुकी है। फाइनल देखने के लिए जो दर्शक है भरे हुए हैं। कुछ जगहों पर जहाँ पर स्टैंड बनाया हुआ है NPPL की कमेटी ने, वहाँ पर भरे हुए नज़र आ रहे हैं कुछ दर्शक। तो उनका भी मैं धन्यवाद कहूँगा, क्योंकि मैदान में खेल चलता है। दर्शक जो है ये बहुत इंपॉर्टेंट होते हैं। दर्शक ही माहौल बनाते हैं। दर्शक होंगे तो खिलाड़ियों को खेलने में मज़ा भी आता है। कुछ खिलाड़ियों की दिल की धड़कनें तेज़ भी होती है दर्शकों के जो उत्साह की वजह से। फिलहाल उस तरह का उत्साह यहाँ पर नज़र नहीं आ रहा। फिलहाल ये पूरा टूर्नामेंट अच्छी तरह से होता हुआ हमें नजर आ रहा है। 6 दिन का ये टूर्नामेंट जिसका फाइनल डे फाइनल मुकाबला चलता हुआ गणेश चौकट की टीम आदम मुजावर आउट होकर पवेलियन में जा चुके। अगले गेंदबाज मैदान में आए हैं। लेफ्ट हैंड गेंदबाज है। डीप स्क्वायर लेग में 1 बाउंस लेती हुई गेंद सीमा रेखा बाउंड्री लाइन से बाहर। 4 रनों के लिए ठोक दीजिए। अगली गेंद लेकर गेंदबाज रुपेश। पहली गेंद पर उनके 4 आया। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज। फिर से एक शॉर्ट पिच डिलीवरी थी, फायदा नहीं उठा पाए। बैठकर खेलने का प्रयास, आड़े बल्ले से खेलने का प्रयास और पूरी तरह से बीट किया गेंदबाज रुपेश ने बल्लेबाज आशीष को। विनंती करतोय गणेश कालेकर आणि काशीनाथ बाबा कालेकर यांना की आपण स्टेजवरती यावं। या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे। त्याचबरोबर दिनेश कालेकर आपण देखील या, आपलं स्वागत। और लगातार अच्छी गेंदबाजी, 4 खाने के बाद लगातार 2 डॉट बॉल डालते हुए नजर आए गेंदबाज रुपेश। अच्छा कमबैक मैं कहूँगा रुपेश का। और ज़बरदस्त गेंदबाजी फिलहाल यहाँ पर चलती हुई पीके शुभ्रा 11 की ज़बरदस्त गेंदबाजी फिलहाल चलती हुई नजर आ रही। रोक के रखा है बल्लेबाजों को। सिर्फ 1 छक्का 1 चौका 2 चौके आए हैं इस इनिंग में अभी तक। फिर से एक बार फुल लेंथ डिलीवरी, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग। दौड़कर 1 रन लेने का समय। इस 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 26 हो चुका है। 4 विकेट के नुकसान पर नाइट राइडर बढ़िया गेंदबाजी हो रही है यहाँ पर पीके शुभ्रा 11 की ओर से। पकड़ के रखा है बल्लेबाजों को, छूटने का मौका नहीं दे रहे। स्ट्रोक लग भी रहे हैं तो सीधा खिलाड़ियों के हाथों में जा रहे हैं। सिंगल ही बटोरने का मौका मिल रहा है और सिंगल से गणेश चौकट जानते हैं कि ज़्यादा नुकसान हमारा नहीं होगा, लक्ष्य छोटा बनेगा और उस छोटे लक्ष्य को गणेश चौकट की बल्लेबाजी आसानी के साथ लपक लेगी। लक्ष्य बड़ा करने का ज़रूर प्रयास होगा यहाँ पर। और ये स्लोअर डिलीवरी, फिर से एक बार
और डॉट बॉल के साथ मुझे लगता है ये ओवर भी समाप्त। 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर हो चुका है 27 रन। लास्ट ओवर कौन सा गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आएगा और उसके ऊपर किस तरह का हमला होगा, ये बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि हवा बिल्कुल विरुद्ध चलती हुई अब इस एंड के, क्योंकि ज़्यादातर खिलाड़ी लॉन्ग ऑन मिड विकेट काउ कॉर्नर की दिशा में ही लंबे लंबे छक्के लगाते हैं। उनके लिए काफ़ी मुश्किल छक्के लगाना है, लेकिन क्या करेंगे, कैसी टाइमिंग, किस तरह की एंड को चूज करेंगे, किस तरह की बल्लेबाजी होगी आने वाले इस लास्ट ओवर में, कौन सा गेंदबाज गेंदबाजी करेगा। चर्चा चलती हुई कप्तान और टीम के साथ कौन सा गेंदबाज मोर्चे पर लगाया जाए। तो गेंदबाजी मार्ग पर गणेश चौकट मुझे लगता है गेंदबाजी मार्ग पर आ चुके हैं। कप्तान खुद गेंदबाजी करने के लिए तैयार। बॉलिंग मार्ग पर अपना 13-14 फाउल का रनअप उनका अंपायर से कॉल करके अब गेंदबाजी करने के लिए तैयार। फील्डिंग है डीप मिड विकेट में एक खिलाड़ी को तैनात किया। काउ कॉर्नर में एक खिलाड़ी तैनात होते हुए नजर आ रहे हैं। नैनेश्वर लदगे। लॉन्ग ऑन पर जीत रोजारियो को तैनात किया गया है। लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर में एक खिलाड़ी के साथ लास्ट ओवर की शुरुआत और पहली गेंद डॉट के साथ शुरुआत यहां पर हुई है। बहुत बेहतरीन यहां पर पकड़ बना के रखी है अभी तक सुब्रा PK11 ने, और ये और ज़बरदस्त डिलीवरी, लगातार एक ही लाइन में दूसरा भी बॉल किया यहां पर गणेश चौकट ने। जानते हैं कि अब रिस्क नहीं लेना है, कौन से गेंदबाज को लाया जाए, रन ज़्यादा भी हो सकते हैं, लेकिन ज़्यादा रन होंगे तो गेंदबाजी काफ़ी मजबूत है नाइट राइडर की, जितना कम रन में रोक सकते हैं उतना रोकने का प्रयास यहाँ पर चलता हुआ। और ये नो बॉल, नो प्लस, फाइन लेग बाउंड्री लाइन से बाहर, 6 रनों के लिए ठोक दीजिए। वहां मौजूद है, कैच जरूर होगा लेकिन विकेट नहीं मिलेगा यहां पर, क्योंकि फ्री हिट बॉल। अच्छी गेंदबाजी होती हुई, एक गेंद खराब गिरी, उसका पूरा फायदा उठाया, लेकिन इस गेंद के नीचे बल्लेबाज आ तो गए थे लेकिन बाउंड्री लाइन को क्लियर नहीं कर पाए। गणेश चौकट की अगली गेंद, और इस बार एज लिया और सीधा खिलाड़ी के हाथ में गेंद। मनोज गोमारे मुझे लगता है वहां पर फील्डिंग के लिए तैनात किए गए थे, और एक झटका लगता हुआ यहां पर अब अक्षय कोकाटे मैदान की ओर रवाना होते हुए। लंबे लंबे हिट इनके भी हमने देखे हैं, लेकिन क्या इस बची हुई 2 गेंदों पर कुछ करिश्मा अपनी टीम के लिए कर पाएंगे, क्योंकि टीम का टोटल 35 हो चुका है। अगर 2 बड़े हिट आते हैं तो एक सम्मानजनक स्कोर कहा जा सकता है 5 ओवर के मुकाबले में ये, क्योंकि नाइट राइडर के पास काफ़ी घातक गेंदबाज है, काफ़ी तेज तर्रार गेंदबाज, हरीश कर्राले, आदम मुजावर जैसे गेंदबाज उनके पास मौजूद है। सकलेन नजे एक ज़बरदस्त युवा गेंदबाज, और इस बार पटकी हुई गेंद, इस पर रन लेने का प्रयास, वाइड बॉल थी ये, इस वाइड का रन तो ज़रूर लिया जाएगा। विकेट को मैदान से बाहर आना पड़ेगा, क्योंकि वाइट बॉल पर रन दौड़ने का प्रयास था। रन आउट हो गए अक्षय धुले। यहां पर अगले बल्लेबाज मैदान में जा रहे हैं। बैट्समैन कौन है? स्ट्राइक लक अक्षय कोकाटे, नॉन स्ट्राइक बैट्समैन, न्यू बैट्समैन नेम योगेश।
गणेश चौकट अगली गेंद लेकर, और खूबसूरत शॉट, हेलीकॉप्टर तो उड़ाया लेकिन जीत रोजारियो पहुंच नहीं पाए वहां तक। एक रन पूरा किया, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर लिया। इस ओवर की 5वीं बॉल पर कैच ड्रॉप जरूर हुआ, प्रयास बढ़िया था जीत रोजारियो का। आखिरी बॉल अक्षय कोकाटे के लिए। टीम का टोटल इस 2 रन के साथ 38 पर जा पहुंचा है। और इस बार खूबसूरत शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर गेंद, 6 रनों के लिए। 6 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 44 हो चुका है। 45 का अब पीछा यहां से करना होगा। पीके 11 सुगरा 11 पीके, ये टीम को बनाने हैं 45 रन 5 ओवर में। ठोक दीजिए। पुरस्काराने या सर्व ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिल्या, तब्बल पहिल्यापासून 8व्या पर्यंत। त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सिरीज, उदयनमुख खेळाडू, मैदानाचा राजा, या सर्वच बक्षिसांसाठी ज्याने आकर्षक ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून दिल्यात ते अक्षय तरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा विशेष सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे घेऊयात। आम्ही विनंती करतोय मारुतीदादा डोकरे यांना की आपल्या शुभ असे आपण अक्षयजी तरे यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण करावा। पहिल्यापासून सर्व ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात त्याचे अक्षयजी तरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। मायाशी उबदार शाल, त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या नेरळ परिसर प्रीमियर लीगची आठवण भेट म्हणून एक आकर्षक मोमेंटो देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे। प्रत्येकी स्पर्धेमध्ये, प्रत्येकी पर्वामध्ये चांगलं सहकार्य असं या देखील तिसऱ्या पर्वामध्ये सर्व ट्रॉफीज पुरस्कारतोय राहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान अक्षयजी तरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। त्यांचं मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा आता ऑनगोईंग मॅचकडे बोलूयात। फायनल मॅच मधील अंतिम सोहळ्याचा अंतिम सत्र तुमच्या भेटीला येईल। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये होत आहे रवाना। दोन्ही संघांचा आपण विशेष कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्यांचा खेळ राहिलेला पूर्णतः या स्पर्धेमध्ये तब्बल 20 संघांपैकी 2 असे संघ होते ज्यांच्यामध्ये क्षमता होती फायनल पर्यंत पोहोचण्याची आणि ती क्षमता त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली। जे धावा पाहिजे होत्या नेरळ नायटर्स या टीमला, जे धावा त्यांच्यामध्ये डिफेंड करण्याची ताकद आहे, ते धावा त्याने इथून नक्की बनवल्यात पहिल्या सत्रामध्ये। दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहूयात या धावांचा पाठलाग केला जाईल की या धावांचं संरक्षण इथून केलं जाईल नेरळ नाईट रायडर्स या टीमच्या माध्यमातून। इथून धावा चेस डाऊन होतील शुभ्र पीके 11 या टीमच्या वतीनं। नेरळ परिसर प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वाचा महाविजेता संघ कुठला, चॅम्पियन पदावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल, शुभ्र पीके 11 की नेरळ नाईट रायडर्स या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन आपण ऐकूयात। खास आजच्या दिवसामध्ये एक बिझी शेड्यूल मधून एक विनंतीला मान देऊन आयोजकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालेले योगेश वाघ सर यांना आपण ऐकूयात येणाऱ्या पुढील सत्रासाठी। थँक्यू। सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात। ग्रामपंचायत मानिवलीचे विद्यमान सरपंच तुषार शेटगवळी साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात। आम्ही विनंती करतोय नंदुदादा मस्कर यांना की आपल्या शुभ असे आपण विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मानिवलीचे तुषार गवळी साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठाच्या दिशेने घ्यावं। एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक प्रमुख आयोजक म्हणून देखील त्यांची भूमिका राहिलेली आहे, एक यशस्वी आयोजन करते ते देखील राहिलेले आहेत। नंदुदादा मस्कर यांना विनंती आहे की आपल्या शुभ असे आपण ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे विद्यमान सरपंच आदरणीय तुषार गवळी साहेबांचा शाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा। मायाशी उबदार शाळ, त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरपंच साहेबांचा शाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती। त्याचबरोबर पुढील सन्मान देखील या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने केला जातील। काशीनाथ बाबा कालेकर यांना विनंती आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आयोजकांच्या शुभ असते प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घेतोय। काही शाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती अंतिम सोहळ्याला इथून केली जाईल सुरुवात। प्रत्येक खेळाडू 100% देईल यात मात्र शंका नाहीये। वळूयात अंतिम सोहळ्याच्या या दुसऱ्या सत्राकडे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स
थँक्यू सो मच. थैंक यू पीयूष बाबरे. 6 दिन से लगातार पीयूष बाग पहली गेंद तो हो चुकी. इसके बाद की बाकी सारी गेंदें आप मेरे साथी कमेंटरेटर काफी दूर से प्रवास करके मुझे लगता है मुड़बाड़ से यहाँ पर पधारे, जिनका नाम है योगेश सर, जिनकी आवाज आप अगले ओवर्स में सुनेंगे. अफलातून स्पेक्टॅक्युलर कॅच. झेल आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आशिष त्या ठिकाणी होते. मॅन फ्रॉम माथेरान ज्याने टिपली एक सर्वोत्कृष्ट झेल. आणि फलंदाज देखील कुठला बाद झालाय तर मॅचची गोल्डन विकेट आले मैदानाच्या बाहेर. कॅप्टन गणेश इथून झालेत बाद. आता येईल सामन्यामध्ये मजा. जो सामना प्रेक्षकांना पाहिजे होता आता तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा संघर्ष आता शिगेला पोहोचताना पाहायला मिळेल. अंतिम 16 अजूनही संपलेला नाहीये, कारण हरेश करालेनं अजूनही हार मानलेली नाहीये. कॅप्टन इथून बाद. नको झाले तर काय आता. अरे शांताबाईला पकडा ना, काय सांगायला. नको झाले. येस चला जाऊया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 13.5 फूट आहे मला वाटत. फलंदाज किशोर मोरगे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज 5.25 फूट हरेश कराळे. इथे टाकलेला बॉल लाजबाब. अगदी जर पाहिला ओहो बास कोहलीत घेतली नि इंगोल चोळला याची सारखी. तर कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. थ्रो थोडासा वाईट आला. कन्यादान केला एका धावेने आणि एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक 6 या धाव संख्येवर एकंदरीत 45 धावेचं टार्गेट आहे. आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला 6 धावा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर्स म्हणजे कोपचा कोपची दुमडा दुमडीची ओव्हर पाप लागेल. आंधळी शॉट. देखताय जिलेबी और मागताय भजिया. यस पण काय सांगायचं आता गाडी पंक्चर आहे सध्या. यस कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता, शक्य मात्र झाला नाही. परंतु क्षमता भरपूर आहे. ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते असा फलंदाज किशोर मोरगे. आणि ते ओहो फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे सज्ज आहे. मला वाटतं हे रिमोट यांचा बाळ अगला का काय केला बाहेर ठाव. बॉल आला का तोटका सारखा डायरेक्ट धावता. नको झालाय. अगं मैना नको केली दैना अशी तऱ्हा झाली. फलंदाज पुन्हा एकदा बाद. ठोक. थँक्यू डीजे रॉनीच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला असा रंग भरण्याचं काम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश कोलंबे. जरूर भावेश कोलंबे ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल झाडू शॉट आणि आता काय बस. फिल्डरची कमी आबाळ पण प्रेक्षक आहे ते गांधीकडे कवडी आबाळ मोकार तरपड. बॉल मात्र सीमापार चौकार.
अजून नका काय आता आपला काय यस हम पर द्या निर्णय लवकर हम पर द्या निर्णय लवकर नाही तर तुम्ही आता भाल पंक्चर नाही तर तुम्ही आता भाल पंक्चर बॅटमॅन षटकार मारी दूर दूर षटकार मारी न फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावर ताव काढी न आयोजक गालात असतो योगेश वागदवला गातो. धन्यवाद. क्या बात आहे, वाजवा तर माता टाळ्या. थँक्यू मित्रांनो. कारण आपण तर काय गायक नाही आर मोठ्या घडी इथे जरूर संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. बास आमच्या अंपरच्या अंगात काय शिरला फार खवाटा आलाय लागली. शेवटलं जरूर पंच सांगतायत. पंचांचे हा समांतर चेंडू अबांतर इट इज वाईट बॉल आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट. चुकीला माफी नाहीये आणि एकंदरीत आपण पाहतोय हे दोन चेंडूवरती दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचला आता तो म्हणजे 12 या धाव संख्येवर. ओहो लोवर फुलालेंचा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. बॉल वरती एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. ओहो लाजबाब क्षेत्ररक्षण. ना बघता बघता मला वाटतं या बॉल वरती एकंदरीत धाबा आल्या त्या म्हणजे 3 आणि 3 धाबेच्या मदतीने धावफलक बघता बघता जाऊन पोहोचला तो म्हणजे 15 या धाव संख्येवर. अजूनही बीजासाठी 30 धावेची गरज. हा एकमेकाच्या कानात फुका थुकू नका कान भरल काय सांगायचं. जरूर कान मंत्र दिला जातो. पाहावं लागेल आता अद्दम मुज्जाबर ज्याला विकेट टेकर गोलंदाज देखील म्हटला जातो असा हा गोलंदाज पुन्हा एकदा. ओ बेकार काय सांगताय सुपा वाकैली आपण काय मोडली. या इंजन बारीक आहे गाडी बारीक आहे ॲव्हरेज फुल देते गाडी. हो जरूर आपण पाहतोय कामगिरी त्या प्रकारची राहिली. क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये देखील कमालीचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल इथे हरेश कराळेचं ज्याला सातत्यानं नेरळ एक्सप्रेस देखील म्हटलं जातं आणि आज खऱ्या अर्थाने नेरळ परिसर प्रीमियर लीग हा मेगा फायनलचा दरार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी न्यू बॅटर एकंदरीत आपण पाहतोय किरण दुर्गे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा आदम आंधळी शॉट डोळं पडकलं तर घड्यानं आणि बघता बघता जर पाहिला तर कुठेतरी फटक्याला फक्त सॉरी चेंडूला फक्त दिशा जायची होती शक्य झालं नाही. एकंदरीत इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातला असेल आणि आता या शेवटच्या बॉलवरती प्रदर्शन कशा प्रकारचं राहील ते देखील पाहावं लागेल. प्रत्येकाची आतुरता नेरळ प्रीमियर लीग मध्ये. इथे टाकलेला बॉल डॉट डॉट बॉल आणि बघता बघता जर पाहिलं तर गोलंदाजाला जिथे कमबॅक करायचं होतं ते कमबॅक करत असताना या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. इथे टाकलेला चेंडूवरती फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून बेकार तोटका सारखा धावून आला. तो परत काय सांगायचं आहे रेल्वेचा इंजन कमी पळाद फार धूर सोडीत पळालं हे खडाखड खडाखड खडाखड. तोय गडी जरा वेगळा दिस. हा न्या रिझर्व गाडी लागली त्याची बरा CNG हो जरूर. परंतु अजून जर पाहिलं गेलं तर नक्कीच षटकातलं मला वाटतंय शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा आदम फुलारलेंचा चेंडू फक्त ना फक्त फ्लिक काय नाही आला तसा गेला. मला वाटतंय तिसरा
पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, ज्याला आता फेस पण नाही होत, जाहिरातच भासली तर काय आता. एकंदरीत तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. जरूर आमची टेक्निकल टीम सज्ज आहे, आमच्या ऑफिशियल पंच देखील सज्ज आहे. बीमर साठी आणि चेक केलं जाईल. फक्त प्रतीक्षा निर्णयाची, कारण की मेगा फायनलचा सामना आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक संघाला खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी कामगिरी करणं फार महत्वाचे असते आणि त्या अनुषंगानं अपील केली आहे. परंतु पाहावं लागेल, कारण की 21 धावा आहेत धावपलकावरती एकंदरीत बनवायच्या आहेत. सॉरी, अजून या बॉलच्या एकंदरीत मायनस होतील, काय डिसिजन येईल तसा जरूर पाहावे लागतील. अगदी फेअर डिलिव्हरी, लिगली डिलिव्हरी आहे आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर नक्कीच आता धावपलक 21 या धावसंख्येवर. आता विचार जर केला तर आपण पाहतोय आता विजयासाठी 18 चेंडू 24 ची आवश्यकता, ते म्हणजे टीम शुभ्रा 11 PK क्रिकेट संघाला. 18 चेंडू आवश्यकता आहे ती 24 धाब्याची आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय प्रसाद बदे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी प्रसादभाई तोरवे यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. फायनलची मॅच आहे आणि या फायनलच्या मॅचमध्ये विनंतीला मान देऊन आवर्जून प्रसादभाई तोरवे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्याचबरोबर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांच्या वतीनं सलग तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला बाईक पुरस्कृत करण्यात आलेले, त्यांचं विशेष मनपूर्वक आभार. लागला बॉलर पार पार करायला. हो हो बेकार, गड्यानं नुसता बोलू का बसलाय. हो हानग सके, पहिली बारी लागला तर लय भारी धनधनीत खणखणीत चौकार. त्याचबरोबर आपण पाहतात या स्पर्धेच्या ठिकाणी युवा सेना उपतालुका अधिकारी कर्जत, अगदी आपण पाहिलं तर युवकांच्या गळातील ताई ज्यांना म्हटलं जातं, युवा नेतृत्वाचं, खऱ्या अर्थाने युवा नेतृत्वाचं, युवा विचारांचं युवा नेते आदरणीय प्रसादभाई तोरवे या स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात. पहिल्या दिवसामध्ये देखील ते उपस्थित झाले होते, परंतु अगदी आपण पाहिलं तर या कमिटीला त्यांना नकारता आलेलं नाहीये आणि पुन्हा एकदा विनंतीला मान देऊन प्रसादभाई तोरवे आलेले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गंडाईला भोंदाईला शेंडी फोडली, गंडिया बॉल भोंद्या बॉल शेंडी फोड्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू. काय सांगायचं आहे, जरूर इथे जर पाहिला तर चेंडू चांगला हाताळलाय, कौतुक करावं लागेल प्रसाद बदे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये प्रसाद सज्ज. बास मला सांग, तू सकाळपासून भूकच आहे का काय? लागला बॉल खालाय, नको झाले तर चैला मै लैला बॉल सोडा आणि कोपच्या चला अशी तरा. काय सांगायचा, 2 तर काकड्याला सोडलं, जमला नाही काम. येणारे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि या काही चेंडू मध्ये अजून जर विचार केला तर धाब्यांची गरज. हो हो, आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक दूरवर आहे, बॉलवरती आले, एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न नाकारला जातो. एकच धाव नाही आहे गडी मग काढात. काय सांगायचं आहे, यांना रिमोट चालायचं का काय वाद. एकंदरीत आपण पाहतोय 27 धावा धावपलकावरती असताना, तिसरे षटक प्रगती पथावरती असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय, मला वाटतं या 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल प्रसाद. नेक्स्ट बॉल इथे फटका. क्षेत्ररक्षक हरेश कराळे आलेत, बॉल वरती चुका होणार नाहीये. आज काय सांगायचं आहे, आज मोकार खुश आहे गडी. बॉल सोडी ना, बॅट म्हणलं बॉल मारून दे ना, गंडवा गंडी आज निस्ती करा घेतले, भोंदवा भोंदी पार घर आणि आणले का काय केले.
कमालीचं प्रदर्शन आज हरेश कराळेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि त्याच्यासाठी गाणं लावून ठेवला फक्त वर खपायचे आट आहे. इथे टाकलेला बॉल ओहो क्षेत्ररक्षक तो बॉल आला ते कुणबी येतो का काय होतो टप्पा मोहरा पडतो आणि तो मगी पळतो. तोपर्यंत जर पाहिलं गेला चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये कृपया करून आणि इक्वेशन देखील सर पोचवा प्लीज. 12 चेंडू 16ची आवश्यकता कारण की आतापर्यंत जर पाहिलं धावफलकावरती 29 धावा लागल्या गेल्या आहेत. संघाच्या विजयासाठी 45 बनवायचे आहेत. आता चेंडू शिल्लक आहे शेवटचे 12 आवश्यकता आहे ती 16 धाब्यांची. ऐकूया डीजे रॉनीच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आहेत 12 धाब्यांची गरज आहे. 16 मेगा फायनलचा थरार. या वर्षाचा चॅम्पियन कुठली टीम ठरणार? शुभ्रा 11 पीके की टीम नेरळ नाईट रायडर्स? कारण की आता मला वाटते तब्बल 20 संघाने सहभाग घेतला होता. त्यामधनं 2 संघ आतापर्यंत खेळताना आपल्याला मिळालेत. या 2 संघामधनं कुठला संघ आपल्या नावावरती कामगिरी करेल? गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अदाम यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज मनोज गोमारे सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय. पण काय सांगायचं आहे गड्यानं अजून नीट नाही वाजलं. योग 4 आलाय मगून काय सांगायचं आहे. ओहो इथे पटकत चांगला ताकद आत्मविश्वास जसा बॉल काय सांगायचं आहे. बॉलर मट्यान रेखला पण तेवढे मट्यान त्यांना धो द्यायला. जसा बॉलरच्या तोंडात आवाज निघाला तसा बॉल आरडत पळाला. चौकार. आवश्यकता इथून पुढे मॅच मध्ये. स्ट्राइक एंड वरती मनोज गोमारे. ब्लॉक होलचा चेंडू होता हलक्या हाताने इथे पुश केला आहे दाबला आहे कुथैला आहे. तो परत काय सांगायचं आहे त्याला डाकून माकून 1 धाव आणि एका धाबीच्या मदतीने धावफलक आपल्याला पुढे जात असताना मित्रांनो पाहायला मिळेल. 34 धाबा आहेत धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि आवश्यकता आहे ती 11 धाबीची. खऱ्या अर्थाने 10 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. आव्हान जर म्हटलं मित्रांनो सांगायला सोपं आहे परंतु आता बनवताना पाहावं लागेल. ओहो इथे टाकलेला बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू गंडिया बॉल भोंदिया बॉल काय सांगायचं आहे. गड्याची मोकार बॅट म्हणजे आबाळ. बॅट फिरवाय बॉल मात्र जातो निघून. म्हणजे बॉल ज्याला आमोशेला बॅट आली पौर्णिमेला. कार्यक्रम जमला नाही. पाहावं लागेल आता इथून पुढे मॅच कशा प्रकारे रंगत येईल. इथे ओहो फटका जरूर हवेत केलाय आणि तितकाच लांब नाही. गडी बारीक आहे आणि रट्टा मारी षटकार. पाच धाबीची गरज आहे. 8 चेंडू 5 धाबा बनवायचे आहेत. आता कुठेतरी गणेश चोकटच्या मनामध्ये आनंद काय झाला आहे. कन्यादान करस महा 1 हंडा 1 तांब्या 1 ताट 1 चमचा 1 धाव कन्यादान. बोला मम बोला आत्मा गब्बसा. आता काय सांगायचं कुठेतरी जर पाहिला तर इथे वाईटच्या स्वरूपात 1 धाव. इथे हलक्या हाताने समोरच्या दिशेला खेळलाय
एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट. आता समीकरण बदललं गेलंय. समीकरण 7 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. शेवटचे 7 बॉल 3चं समीकरण. मनोज गोमारे ऑन स्ट्राइक एंड वरती. पुलारलेनचा चेंडू होता, फटका चांगला क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे. हलक्या हाताने द्या एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 संपुष्टात आलं. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि आवश्यकता आहे विजयासाठी आता धावेंची 2. फायनल मॅच मध्ये 2 महत्वाच्या टीम मध्ये महत्वाचा संघर्ष आपण पाहतात. छोटं टार्गेट होतं परंतु शेवटच्या टप्प्यापर्यंत हे टार्गेट इथून घेऊन आलेत. सकलेन आता बॉलिंग मार्कवरती. या खेळाडूचा जर विचार केला आजचा दिवस या खेळाडूचा राहिलेला आहे. तुफान झेल्स त्याने पकडले, त्यानंतर एक षटकार वाचवलेला देखील आपण पाहिलं, ज्या कारणास्तव अगदी आपण पाहिलं फायनल पर्यंत धडक मारू शकले नेरल नायटर्स हा संघ. अंतिम टप्प्यामध्ये 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोन्ही टीमने नोंद घ्या. 6 बॉल आणि आता विजयासाठी 2ची गरज आहे. शुभ्रा पीके 11 वर्सेस नेरल नाईट रायडर्स. चॅम्पियन पदावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल आता हे काही क्षणामध्ये आपल्या समोर नक्की येणार आहे. हे चित्र इथून स्पष्ट होईल. 6 बॉल 2 धावसंख्येची गरज. काय रणनीती वापरतील कॅप्टन आदम मुजावर, कशा प्रकारची फटकेबाजी करतील बॅट्समन मनोज गोमारे, कुठला संघ महाविजेता संघ ठरेल नेरल परिसर प्रीमियर लीग मधील या 3ऱ्या दैदिप्यमान पर्वाचा. शेवटचे 6 बॉल आणि आवश्यकता विजयासाठी 2 धावेची. मेगा फायनलचा तरार, रोमांची तरार बघला आली. ते संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची होटी. कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा आणि या नेरळ परिसर प्रीमियर लीगचा नायक खलनायक ठरलाय टीम शुभ्रा 11 पीके क्रिकेट संघ. विजय संघाच्या अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड कौतुक. नेरल परिसर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय शुभ्रा पीके 11. एकदा जोरदार टाळ्या, ठोक डीजे. संघ ठरलाय. मॅच जिंकल्याच्या नंतर गणेश सोकट यानं आधी विकेटला नतमस्तक झाले. महत्व माहिती आहे. अगदी मोठी थाटामाटाने ही क्रीडा स्पर्धा संपन्न झाली मित्रांनो. अगदी आपण पाहतोय आणि मला देखील आज फायनल डे मध्ये समालोचन करण्याची संधी. अगदी सातत्याने आमचे जवळचे मित्र संदीपजी गायकवाड सर ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. आणि मित्रांनो